आपण पाहताय महाधुरळा. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने नाहून निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या शासन काठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, प्रांताधिकारी समीर सिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले हे उपस्थित होते. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचा शासकीय अभिषेक झाला. त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. दुपारी 12च्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी शासन काठ्यांचं पूजन केलं आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या शासन काठीला पहिला मान मिळाला. त्यानंतर अनेक म्हणजे कोल्हापूरची हिम्मत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज, कसबा सांगाव, किवळ आणि कवठे एकंद यासह एकूण 108 मानाच्या शासन काठ्या ढोल ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या. डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या शासन काठ्या आणि त्यावर होणारी गुलाल खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती. प्रशासनाच्या वतीनं यंदाही अतिशय चांगला उपक्रम राबवण्यात आला, तो म्हणजे प्लॅस्टिक मुक्त. भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याचं पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण यात्रा परिसरावर CCTVच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली आहे. पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त मध्ये आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. जर भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोय सुद्धा करण्यात आली. बैलगाड्या, खाजगी वाहने आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगर वाटा ओसंडून वाहत होत्या. त्यामुळं अवघा डोंगर ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगाच्या छटेत आणि भक्तीच्या रसात नाहून गेलेला पाहायला मिळाला. वारणा उद्योग समूह असू दे किंवा छत्रपती शिवाजी तरुण मंडळ असू दे किंवा सहज सेवा ट्रस्ट असू दे, अशा अनेकांनी विविध सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या. दुपारी पावसात सुरुवात झाली. काही ठिकाणी मोठा पाऊस झाला. पावसातही उत्साह कमी झाला नाही. भाविकांनी त्याच पावसात त्याच उत्साहात ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात ज्योतिबाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झालेली आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस. भाविकांनी डोंगर फुलून गेला, त्यामुळे एकूणच वातावरण होतं उत्साहाचं आणि भक्तिभावाचं देखील. यात्रेला मोठ्या भक्तिभावामध्ये सुरुवात झालेली आहे. सकाळी 5 वाजता शासकीय पूजा होऊन आणि त्यानंतर आता सकाळी 12 वाजता बरोबर 12 वाजता मानाची शासनकाठी क्रमांक 1 निनाम पाडळीच्या काठीचं पूजन होऊन आता काठ्यांच्या मार्गक्रमणाला सुरुवात झालेली आहे. सायंकाळी 5:30 वाजता पालखी ज्योतिबा मंदिरावरून MI मंदिराकडे जाणार आहे. तर लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगरावरती आहेत. प्रशासनाकडून पार्किंग सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, या सर्व सुविधा सर्व अशासकीय संस्थांच्या मदतीने भाविकांना दिल्या जात आहेत आणि खूप मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला दिसतोय आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी यावेळी यात्रेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.